Good morning, students. Today we are seeing to the GMP. What is the GMP? It is the good manufacturing practices. Okay. सगळ्या एक्झामला इम्पॉर्टंट आहे GMP. ओके. त्याच्यामध्ये काय इट इन्क्लुडेड इन द शेड्यूल M. ओके. शेड्यूल M मध्ये इन्क्लूड केले जातात. त्यानंतर त्यामध्ये परत दोन टाइप्स पडतात, एक पार्ट 1 आणि एक पार्ट 2. तर शेड्यूल M मध्ये काय आहे, परत 4 आहेत, M1, M2 आणि M3. तर M1 मध्ये काय इन्क्लुडेड केले जातात, द मेडिसिन्स ऑफ द अँड फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. ओके. द नेक्स्ट वन इज व्हॉट इज द M1. तर M1 मध्ये काय आहे, होमिओपॅथिक मेडिसिन्स इन्क्लुडेड केले जातात. त्यानंतर M2 मध्ये काय आहे, कॉस्मेटिक्स इन्क्लुडेड इन द M2. ओके. देन M3 मध्ये काय आहे, डिव्हाइसेस अँड द इन विट्रो डायग्नोस्टिक डिव्हाइसेस विच इन्क्लुडेड इन द M3. त्यानंतर काय, लास्ट टाइम बीपीआर वर प्रश्न विचारला होता बघा. तर काय होतं, बॅच प्रोसेसिंग रेकॉर्ड, फक्त लॉंग फॉर्म वर प्रश्न विचारला होता. तर हे काय आहे, बॅच प्रोसेसिंग रेकॉर्ड. ओके. नंतर एसएमएफ, आता ह्या वर्षी एसएमएफ वर येऊ शकतो असं मला वाटतं. काय, इट इज अ साइट मास्टर फाईल. ओके. सो हे लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, लास्ट टाइम विचारलेलं आहे बीपीआर वर DMER ला. नंतर काय आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता हे कशाचे पार्ट्स आहेत, शेड्यूल M चे पार्ट्स आहेत. तर फर्स्ट मध्ये काय, आता मी असं लक्षात ठेवलं, फर्स्ट PM म्हणजे PM गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत ना. तर फर्स्ट PM मी अशी लक्षात ठेवलं होतं. आता GMP पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके. देन पार्ट 1 मध्ये काय इन्क्लुडेड आहेत, म्हणजे कशाच्या रिलेटेड माहिती दिली जाते GMP मध्ये, इट इज द प्रिमायसेस अँड द मटेरियल, म्हणजे टेक्स्चर ऑफ द मटेरियल, हे ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या जातात. त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय आहे, रिक्वायरमेंट ऑफ द प्लांट अँड इक्विपमेंट, म्हणजे प्रिपरेशनसाठी, फॉर्म्युलेशन प्रिपेअर करण्यासाठी कुठल्या कुठल्या टाईपचा, म्हणजे कसा प्लांट आहे, एक मास्टर फॉर्म्युला काय आहे, त्यानंतर कुठले इक्विपमेंट्स त्यामध्ये यूज केले जातील, हे पार्ट 2 मध्ये दिलेलं असतं. ओके. आणि त्यामध्ये मग ते 1A 1B 1C 1D त्याचे ते सेम लाईक आहे. ओके. आणि पार्ट 1 मध्ये काय, GMP मध्ये, आता मी इथे पूर्ण लिहिलं नाहीये बरं का, मी याच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. ओके. सो तुम्ही लिंक दिलेली असेल खाली, तर ती जॉईन करू शकता. ओके. जर तुम्हाला नोट्स हव्या असतील त्याच्या पूर्ण तर. आणि मी असं मेन पार्ट्सच घेत आहे. GMP खूप सारं मोठं आहे, तुम्ही PDF डाउनलोड करू शकता गुगलवरनं. गव्हर्नमेंट GMP मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असं टाकलं तर त्याच्यात खूप सारं आहे आणि तेवढं काही मला वाटत नाहीये गरजेचं. त्यातले मेन जे पॉईंट्स आहेत ते तरी आपल्याला माहित पाहिजे आणि ते मी सगळे वाचूनच इथे घेत आहे आणि तुम्हाला नोट्सही प्रोव्हाइड होतील. सो तुम्ही व्हॉट्सअप लिंकवरनं ते जॉईन करा. त्यानंतर काय आहे, याच्यामध्ये आता 6 पार्ट पडतात. ओके. सो पार्ट 1 मध्ये याच्यामध्ये काय, प्रिमायसेस अँड मटेरियल. तर पार्ट 1 मध्ये काय आहे की स्पेसिफिक रिक्वायरमेंट दिलेली आहे, स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द स्टराईल प्रोडक्ट साठी. व्हॉट इट इज द स्टराईल प्रोडक्ट. ओके. स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द स्टराईल प्रोडक्ट दिलेले. पार्ट 1B मध्ये काय दिलंय, ओरल, मतलब स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर दी ओरल सॉलिड डोसेज फॉर्म. ओरल सॉलिड डोसेज फॉर्म. सेम फॉर पार्ट C मध्ये काय आहे, द स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द व्हॉट, द याच्यामध्ये लिक्विड डोसेज फॉर्म साठी दिलेली आहे. देन पार्ट D मध्ये काय दिलेलं आहे, द स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द टॉपिकल प्रोडक्ट्स. D मध्ये काय आहे, टॉपिकल प्रोडक्ट्स आहे. ओके. आणि E मध्ये काय दिलेलं आहे, E मध्ये मटेरियल, द स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द मेटल डोस इनहेलर. जे मेटल डोस इनहेलर आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत, E मध्ये दिलेले आहेत बरं का. आणि F मध्ये काय दिलेले, API तर आपल्याला माहिती आहे, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, म्हणजे बल्क ऑफ द ड्रग जे आहे, बल्क ड्रग आपण त्यांना म्हणतो, ते पार्ट F मध्ये दिलेले आहेत. हे सर्व काय झाले, पार्ट 1 चे परत सब टाइप्स झाले. आणि पार्ट 2 मध्ये तर माहिती आहे आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे आणि इक्विपमेंट्स, म्हणजे प्लांट आणि इक्विपमेंट्स, हे पार्ट 2 मध्ये आहे. त्यानंतर काय माहिती का, एक चार्ट आहे बघा स्टेराईल प्रोडक्ट्सचा. तर तो मी ते क्लास 100 ते जे आहे ना, त्यामध्ये 1000 क्लास 1000 ते सगळं दिलेलं आहे. तो चार्ट मी तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड करेल. त्याच्यात काही बघण्यासारखं इथं नाहीये, इन ऑपरेशन आणि बिफोर इट ऍटलिस्ट. आणि त्यानंतर मग गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस मध्ये काय, द इन्व्हायरमेंटल कंडिशन कशी असते, द इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग आपण कसं करणार, हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय येतं, असेप्टिक एरिया. ओके. तर असेप्टिक एरिया म्हणजे काय, की तिथे पूर्ण हायजीन आहे का, तिथला जो मेन हे एरिया आहे तो स्टराईल आहेत का, इक्विपमेंट व्यवस्थित क्लीन आहेत का, त्यानंतर तुम्ही कुठं फॉर्म्युलेशन करताय, त्याच्या आजूबाजूला कुठे इंडस्ट्री तर नाहीये ना, तिथला धूर वगैरे त्याचा काही इफेक्ट होतोय का, त्यानंतर हायजीनचं झालं, त्याच्या साईडला वॉशरूम वगैरे तर नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी, असेप्टिक एरिया वगैरे, हे सगळं कशामध्ये दिलेलं आहे, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. यावर प्रश्न येऊ शकतो बरं का. 101% लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, MFR चा काय, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. आता मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड जो आहे
तो कशासाठी, आता आपण याच्या अगोदर ना पहिले असेप्टिक एरिया बघू आणि मग त्यानंतर हे बघू. तर आता असेप्टिक एरियावर येऊन, तर आता जीएमपी मध्ये काय आहेत की 6 गाईडलाईन्स इन्क्लुडेड करून दिलेल्या आहेत बरं का असेप्टिक एरियाच्या बद्दल. तर असेप्टिक एरियामध्ये काय सगळ्यात पहिले पर्टिक्युलेट द मॉनिटरिंग इन द एअर. आता एअर जे आहे जिथे फॉर्म्युलेशन प्रिपेअर होतंय तर तिथलं हे काय म्हणजे पर्टिक्युलेट द मॉनिटरिंग म्हणजे आपण कसं मॉनिटर करणार, किती दिवसाला करणार, तर पर्टिक्युलेट मॉनिटरिंग इन द एअर कसं 6 मंथला आपण करणार. ओके. देन हेपा फिल्टर. आता हेपा फिल्टर विचारू शकतात बरं का, द विच ऑफ द फॉलोइंग फिल्टर इज युज्ड फॉर द इन aseptic area for the formulations. Then what it is the HEPA filter. So please remember HEPA filter. मी मेन पॉइंट्स यावरती लिहिले आहेत, नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप लिंक द्वारे एक चॅनल आहे तिथे प्रोव्हाइड होतील. तेवढं पॉसिबल नाहीये घेणं इथे. ओके. इट इज द हेपा फिल्टर. तर लक्षात ठेवा हेपा फिल्टर हे आपल्याला असेप्टिक एरिया जो आहे तिथं फिल्टरिंगसाठी जे आहे तिथे हेपा फिल्टर यूज केलं जातं. आणि हेपा फिल्टर इंटरप्रेटिव्ह टेस्टिंग म्हणजे तिथं स्मोक वगैरे तर येत नाही ना, त्याच्यासाठी हे हेपा फिल्टर आहे. स्मोक वगैरे जसं धूर वगैरे असतं ना साईडनं, जिथे इंडस्ट्री कुठं आहे, एरिया व्यवस्थित आहे का, त्यासाठी हे केले जातात. आणि हे कसं चेक करतो आपण, बाय इयरली बरं का. म्हणजे आता रोज रोज थोडी ना आपण येऊन तिथे चेक करणार की खायला इंडस्ट्री आहे का, धूर येतोय का. इट्स बाय इयरली. ओके. म्हणजे इयर नंतर काही चेंजेस झालेत का, कुठली इंडस्ट्री वगैरे नाही का, लाईक दॅट. सो ओके. द नेक्स्ट वन व्हॉट इट इज द एअर चेंजेस रेट. तर एअर चेंजेस रेट कसं 6 मंथली आपण चेक करणार बरं का. थर्ड पॉईंट एअर चेंजेस रेट. त्यानंतर फोर्थ काय एअर प्रेशर डिफरन्शिएट. एअर प्रेशर डिफरन्शिएट. तर एअर प्रेशर जे आहे म्हणजे डेली, आता आपण फॉर्म्युलेशनच्या वेळेस एअरचं प्रेशर किती आहे म्हणजे आपण म्हणतो ना दाब, हवेचा दाब, लाईक हवेचा दाब जो आहे तो आपण डेली चेक करतो फॉर्म्युलेशन एरियामध्ये. ओके. फॉर्म्युलेशन एरियामध्ये आपण डेली चेक करतो. म्हणजे हे सगळं असेप्टिक मध्ये आलं बरं, म्हणजे हाऊ टू मेंटेन असेप्टिक एरिया. सो हे सगळे जे 6 पॉईंट आहेत याच्या अंडरमध्ये येतात. मग त्यानंतर काय टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. टेम्परेचर अँड ह्युमिडिटी आपण डेलीच चेक करतो बरं का. म्हणजे कसलं टेम्परेचर आहे, काय आहे ते सगळं, म्हणजे मॉइश्चर, म्हणजे त्याच्यामध्ये परत ग्रेड A B C असे टाइप्स बघा. तर तेवढं डिटेल द्यायची आपल्याला गरज नाही. तर मॉइश्चर वगैरे आहे का, वाढलंय का, म्हणजे फॉर्म्युलेशनच्या वेळेस त्याचा इम्पॅक्ट होतो ना, त्यामुळे हेही आपण याच्यामध्ये डेली चेक करतो असेप्टिक एरियामध्ये. देन नेक्स्ट इज व्हॉट इट इज अ मायक्रोबायोलॉजिकल मॉनिटरिंग. हेही आपण डेली चेक करतो. म्हणजे मायक्रोबायोलॉजिकली आता माहितच आहे, आता इन्फेक्शन वगैरे बॅक्टेरिया आहे ते सगळ्या गोष्टी आपण ह्या डेली चेक करतो. झालं. आता नेक्स्ट काय एमसीक्यूज. तर एमसीक्यूज विचारू शकतात याच्यावरती. आता मी तुम्हाला जे 6 पॉईंट सांगितले ना ते तर आहेतच बरं का, याच्यावरती पण विचारतील MFR. तर काय आहे मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. आता यामध्ये काय असतं, आता हे जे MFR आहे हे कसं, इट इज असाइन्ड बाय द हेडक्वार्टर ऑफ द और हेड ऑफ द QC डिपार्टमेंट. इट इज द क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. ओके. त्याद्वारे त्याच्या हेडद्वारे हे साईन केलं जातं. व्हॉट इट इज अ मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. ओके. त्यानंतर हे जे MFR आहे आता हे काय आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला समजून घेणं. ओके. तर याच्यामध्ये काय असतं, जे ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस असतात कुठल्याही सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड अँड ऑल डोसेज फॉर्म्स, तर जेवढ्या कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असतात त्या प्रत्येक बॅचच्या साईज बद्दल, त्याच्या मटेरियल बद्दल, त्यानंतर त्याचे जे फॉर्म्युलेशन आहे त्याच्याबद्दल, त्या प्रोडक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन ह्या मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड मध्ये दिलेली असते. अँड इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्लीज रिमेंबर MFR. इट इज अ मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड विच इन्क्लूड्स all information regarding the formulations and the product which were we formed, which all information will get in the MFR. It is the master formula record. Okay. आता यामध्ये परत 2 आहेत. मास्टर फॉर्म्युला असे विचारू शकतं की विच ऑफ द फॉलोइंग, MCQ सांगत द्या मी, हाऊ टू आस्क म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये हे विचारलेले. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. 4 दिलेले असतील, 3 असतील, 1 नसतं. मग काय नसतं यामध्ये, काय नसतं तर यामध्ये स्टँडर्ड ऑफ क्लिनिंग ऑपरेटिंग प्रोसेस, म्हणजे जी क्लिनिंगची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे ती यामध्ये दिलेली नसते मास्टर फॉर्म्युला रेकॉर्डमध्ये. लक्षात ठेवा. स्टँडर्ड ऑपरेटिंग म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग क्लिनिंगची जी प्रोसेस आहे ती यामध्ये दिलेली नसते. नेक्स्ट व्हॉट इट इज द, यामध्ये व्हॉट वी इन्क्लुडेड इन मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. तर सर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आपण याच्यामध्ये इनिशियल म्हणजे याची फायनल इल्ड व्हॅल्यू काय आहे हे यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर नेम, त्यानंतर नेम ऑफ द प्रोडक्ट, त्यानंतर त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याचा नेम काय आहे, विच मटेरियल रॉ मटेरियल वी यूज्ड, ऑल्सो त्या रॉ मटेरियलचा रेफरन्स नंबर काय आहे तेही यामध्ये इन्क्लुडेड केलेलं असतं. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर द कंट्रोल प्रोसेस, म्हणजे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस
कंट्रोल करण्यासाठी म्हणजे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स यामध्ये दिलेले असतात. कसं करायचं, काय घालायचं, मतलब हँड क्लोज हे सर्व पॅक असतं बघा. इंडस्ट्रियल मध्ये तुम्ही बघितलं असेल. हे सर्व ज्या गोष्टी आहेत, इन्स्ट्रक्शन जे आहेत, हे मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर काय नेचर ऑफ द प्रोडक्ट, जे प्रोडक्ट आपण किंवा जे फॉर्म्युलेशन बनवतोय त्याचं नेचर काय आहे हेही मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड मध्ये दिलेलं असतं. त्यानंतर जेनेरिक नेम, व्हॉट मतलब जे कुठलं आपण फॉर्म करणार आहे, व्हॉट वी मेक दी ड्रग or formulation, that generic name is also given in the master formula record. After that it is the location where we formed, म्हणजे कुठे कुठे तुम्ही हे बनवू शकता. त्यानंतर equipments, what the equipments we used for the formulations which includes in the master formula record. Then after that what the method, how we formulated, method is also included in the master formula record. Okay, so remember. त्यानंतर हे सर्व झाल्याच्या नंतर आपण काय करतो, पॅकेजिंग, फॉर्म्युलेशनची पॅकेजिंग, हाऊ वी पॅक्ड, इन विच कंटेनर. त्यामध्ये परत असतं बघा ते आपण जे हे सिरपची बॉटल जी आहे खोकल्याची, तर ती कशी त्याच्यात कव्हरिंग असतं, ते कसं असतं, असं तांबडं तांबडं असतं बघा, म्हणजे नाही का कलर बॉटलचा. तर व्हाय म्हणजे ते सनलाईट जे आहे त्यापासून ते प्रोटेक्ट झालं पाहिजे. ते सर्व इन्फॉर्मेशन, हाऊ टू पॅक, इन विच कंटेनर, इन विच ml, ऑल दॅट वी इन्क्लुडेड इन द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. ओके, हे झालं पॅकेजिंग मध्ये बरं का. त्यानंतर वॉटर, आता तिथे आपण जे फॉर्म्युलेशन मध्ये काय वॉटर सिटिंग मेथड आहे किंवा सिस्टीम आहे ती आपण कशी यूज करणार, कुठलं वॉटर यूज करणार, त्यामध्ये आपण कुठलं प्युरिफाईड वॉटर यूज करतो. हँड वॉश वगैरे साठी देखील प्युरिफाईड वॉटरच तिथे वापरले जातं. त्यानंतर ना त्यामध्ये हे बघा वॉटर फॉर इंजेक्शन, तर इंजेक्शन मधले कुठे हे हा आहे ना DI चा प्रश्न आहे बरं का, प्रिव्हियस इयर मध्ये आस्क आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर याचं जे एंडोटॉक्झिसिटी जी आहे ना, एंडोटॉक्झिन हे कुठलं एंडोटॉक्झिन लेवल जी आहे तर ती कुठपर्यंत असते, 0.25 ml मायक्रो पर ml, UA पर ml ही दिलेली असती. नॉट मोअर दॅन, याच्यापेक्षा जास्त नसती, इतकीच असती. हे विचारू शकतात वॉटर फॉर द इंजेक्शन हाऊ मेनी, तर ही क्वांटिटी विचारू शकतात. ठीक आहे, 0.25 UA पर ml. ओके, ते नेक्स्ट वॉट की पोर्टेबल वॉटर पण तिथे यूज केलं जातं, पण ते CFU मध्ये असतं बरं का. CFU, तर CFU काय, CFU पर ml आहे पोर्टेबल वॉटर, तर इट इज 500 न्यूटन म्हणजे हे NML असं आहे ते पोर्टेबल वॉटर. हे पण येऊ शकता, पोर्टेबल वॉटरची ही लिमिट आहे. त्यानंतर काय वॉटर फॉर इंजेक्शन झालं, मग नंतर मायक्रोबायल लोड, इट इज 10 CFU. व्हॉट इज द CFU, इट इज द क्लोनी फॉर्मिंग युनिट, 10 CFU आहे, 10 CFU वॉटर फ्लो. हे CFU काय CFU is what, it is a clonic forming unit, 10 CFU. It is what, it is a microbial load आहे बरं का, हे मायक्रोबियल लोड साठी 10 CFU it is. हे झालं, याच्यावर 100% क्वेश्चन आहे बरं का. हे WFA वॉटर फॉर इंजेक्शन याचा विचारणार एंडोटॉक्सिक लेवल त्याची किती आहे, तर इथं 0.25 EU पर ml. ओके, सो रिमेंबर हे 500 CFU जे आहे क्लोनिफाईंग तिथे पोर्टेबल वॉटर साठी आहे, आणि हे जे आहे मायक्रोबियल लोड जो आपला आहे त्यामध्ये कुठलं तर 10 CFU मतलब क्लोनिफाईंग युनिट वॉटर त्यामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर जे आता वॉटर आहे ना, तर वॉटरचं स्टोरेज कसं आपण तिथं करणार तेही मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड मध्ये दिलं असतं. हाऊ वी स्टोर दी वॉटर इन द फॉर्म्युलेशन साइट विच इज स्टोर्ड इन द प्लास्टिक ऑर द मेटॅलिक कंटेनर. ओके, विच इज स्टोर. ओके, देन आफ्टर दॅट काय की लार्ज व्हॉल्यूम फिल्टर. आता लार्ज व्हॉल्यूम फिल्टर बद्दल इथं विचारू शकतात, DI ला विचारू शकतात, DMER ला वगैरे नाही येणार. इट इज द मेम्ब्रेन फिल्टर. आता मेम्ब्रेन फिल्टरचं काय 0.22 मायक्रोमीटर साईज आहे बरं का मेम्ब्रेन फिल्टर. मग त्या मेम्ब्रेन फिल्टर म्हणजे काय करतं ते की हे करतं बघा काय, प्रॉपर इंटिग्रिटी जी आहे ती करतात. मेम्ब्रेन फिल्टर जे प्रॉपर इंटिग्रिटी चेक करण्यासाठी वापरले जातात. मग यामध्ये जर 0.22 मायक्रोमीटर पर साईज असेल तरच मेम्ब्रेन फिल्टरद्वारे ते ना फिल्टर केलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त जर साईज असेल तर ते फिल्टर केल्या जात नाही. मग त्याच्यामध्ये परत टेस्टिंग आहेत बघा. आता इतकं डिटेल तर नाही विचार, पण मे बी DI ला विचारू शकतात. बबल टेस्ट आहे, बबल पॉईंट टेस्ट, त्यानंतर डिफ्युजिव्ह फ्लो आहे, त्यानंतर प्रेशर होल टेस्ट, या 2-3 टेस्ट आहेत. आता ते खूप डिटेलमध्ये झालं, इट्स फॉर नीडेड DI. आता DMER साठी हे मला तर हे सफिशियंट वाटतं. आता मी इथं पूर्ण लिहिलेलं नाहीये, जस्ट मेन पॉईंट लिहिले. जर तुम्हाला असेल
तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा लिंकद्वारे, तिथे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होऊन जातील. हे सगळं झालं GMP, आणि याच्या बाहेर एकही पॉईंट मला नाही वाटत विचारतील, बिकॉज मी सगळे मेन पॉईंट यामध्ये घेतले. सो प्लीज रिमेंबर. ओके, थँक्यू.